अहिल्यानगरसह इतर जिल्ह्यांमध्ये मोटरसायकल चोरी करणारी सराईत टोळी जेरबंद करण्यात आली असून 2 आरोपींकडून 8,70,000 रुपये किमतीच्या 8 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या। स्थानिक गुन्हा शाखेने ही कारवाई केली असून अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणावर मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल झाले। अहिल्यानगर जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आवश्यक सूचना आणि मार्गदर्शन करून पथक रवाना केलं। राहता पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी ओमकार उर्फ भैया शैलेश रोहम राहणार रांजणगाव रोड तालुका राहता याच्याकडे चोरीच्या मोटरसायकल असून तो विक्रीसाठी राहता ते पिंपळस रोड या ठिकाणी येणार आहे। मिळालेल्या माहितीवरून पथकाने राहता ते पिंपळस रोड या ठिकाणी सापळा रचून संशयितांचा शोध घेऊन ओमकार उर्फ भैया शैलेश रोहम, सोनू सुधाकर पवार यांना ताब्यात घेतलं। पथकानं पंचांसमक्ष ताब्यातील आरोपितांना विश्वासात घेऊन ताब्यातील मोटरसायकलबाबत विचारपूस केली असता ओमकार उर्फ भैया शैलेश रोहम यानं ताब्यातील मोटरसायकल या सोनू सुधाकर पवार आणि गणेश गोरखनाथ दरेकर राहणार पिंपळगाव जिल्हा तालुका येवला जिल्हा नाशिक यांच्यासह राहता आणि श्रीरामपूर या ठिकाणाहून चोरी केल्याची माहिती सांगितली। त्याचबरोबर आरोपितांकडे त्यांनी आणखीन इतर ठिकाणी मोटरसायकल चोरी केल्याबाबत विचारपूस केली असता 3 आरोपितांनी अहिल्यानगर, नाशिक, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या विविध ठिकाणाहून मोटरसायकल चोरी केल्या असून चोरी केलेल्या मोटरसायकल आरोपितांच्या ताब्यातील आणि दहेगाव या ठिकाणच्या काटवनातील अशा 8,70,000 रुपये किमतीच्या एकूण 8 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या असून आरोपितांनी वाहन चोरी केल्याच्या सांगितल्याच्या माहितीवरून अभिलेखाची पडताळणी करून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले। उर्वरित चोरीच्या वाहनांबाबत अभिलेखाची पडताळणी करून कायदेशीर कारवाई करण्यात येत असून ताब्यातील आरोपितांना मुद्देमालासह राहता पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 228/2025 BNS 305B या गुन्ह्याच्या तपास कामाकरता राहता पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर करण्यात आलं असून गुन्ह्याचा पुढील तपास राहता पोलीस स्टेशन करीत आहेत।